केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. खोपोलीत भर पावसात महाविकास आघाडीचे आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी खोपोली येथे महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात निषेध आंदोलन करण्यात आले. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला तसेच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला महाविकास आघाडीने जाहीर पाठिंबा दिला. आंदोलकांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या मोर्चा दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत त्याचाही निषेध यावेळी करण्यात आला. आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो, जे आज तळागाळातले गायगरिबांची मुलं जे शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आईवडिलांना माहिती आहे आपली मुलं कुठल्या पद्धतीने कसं शिक्षण घेऊ शकतात, काय कर्ज काढतात, काय करतात, काय व्यथा आहेत त्या आईवडिलांनाच माहिती आहे. हे त्या प्रधानाला माहिती नाही आहे, केंद्र शासनाच्या मंत्र्याला. त्यांनी हे जे काय चालू केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. गेल्या महिन्यात नीटचे पेपर होते. विद्यार्थ्यांनी अतिशय मेहनत करून ते पेपर द्यायला गेले. पेपर देताना त्यांची जी तलाशी झाली ती ते टेररिस्ट आहेत अशाप्रमाणे झाली. पेपर देताना त्यांना समजलं का ते पेपर लीक झाले. वर्षभर विद्यार्थी मेहनत करतात, त्यानंतर जर पेपर देतो त्यांना तो मानसिक त्रास होतो. हा मानसिक त्रास काही विद्यार्थ्यांना सहन झाला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या केल्या, त्यांना तो न्याय मिळाला पाहिजे म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी प्रोटेस्ट सुरू केले, आंदोलनं सुरू केली. बाबा आमच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे. शिक्षण मंत्र्याची नैतिक जबाबदारी होती तर त्या मुलांच्या पालकांना जाऊन भेटणं गरजेचं होतं. त्यांनी आंदोलनाला वाढीव केली. त्यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा आले नाहीत. ते आज विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यांचा शिक्षणाचा विषय आहे. तुम्ही त्या ठिकाणी गेले पाहिजे होतात, परंतु कोणताही BJP सरकारचा मंत्री त्या ठिकाणी गेलेला नाही. सोनम वांगचुक यांनी दिल्ली जंतर मंतरवरती 20 दिवस उपोषण केलं, अनशन केलं. कशासाठी? तर विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी. शिक्षण मंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही जर शिक्षण संस्था व्यवस्थित चालू शकत नाही, शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करू शकत नाही, तर तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही तुम्हाला. आंदोलनात काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.